जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिवसेनेचे कल्याण उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी इंदिरानगर येथील शौचालयाचं भूमिपूजन करण्यात आलंय। नव्याने हे शौचालय उभारण्यात येणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी आभार मानले आहेत। तसेच ओटी चौक येथील जय झुलेलाल प्रवेशद्वाराचं नूतनीकरण करण्यात आले। भीम कॉलनी येथील महिला बचत गट भवन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ माजी महापौर लीलाबाई आशान यांच्या हस्ते करण्यात आलं। तसेच कार्यकर्त्यांकडून शासकीय आश्रमगृह आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शहरातील राजकीय, सामाजिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। झूलेलाल जी सबके हस्देव हैं। अभी हम महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र के भी असूल के हिसाब से हमको चलने का है और झूलेलाल जी के साथ में आपको भी लेने का है, आपको हमारे साथ भी चलने का है। उसके साथ में अगले टाइम में अपन इसको क्या करने का है, अब नया गेट बनाने को दे रहे हैं। कुछ दिनों में वो भी बन जाएगा, उसका उद्घाटन बाद में करेंगे। और एक पॉइंट मेरे ध्यान से निकल गई, वो मैं उसको दुरुस्त करता हूँ। और हमारे अरुण भाई का जन्मदिन बर्थडे है, वो भी यहाँ पे हम लोग ने केक काटा है, उसके लिए भी उसको धन्यवाद है। करोड़ बधाई। 14 नोव्हेंबर दिवशी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त वार्डामध्ये खूप सारखे काम आहेत। आज ज्या ठिकाणी कामं होत आहेत ती कामं खरं म्हटलं तर नव्याने पुन्हा आपण करतो आहोत। काही वर्षापूर्वी संपूर्ण ह्या प्रभागाला प्रवेशद्वार देऊन आपण नामकरण केलं होतं। त्या नामकरणाचाच भाग म्हणून आज या साई झुलेलाल चौक असं करायचं होतं, परंतु लोकांनी सांगितलं की ह्या ठिकाणी सिंधी वसाहत जास्त आहे, त्यामुळे झुलेलाल प्रवेशद्वार असं मार्गिकाचं त्याचं प्रवेशद्वार उभारा आणि ते प्रवेशद्वार आपण माननीय महापौर लीलाबाई आशान यांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं। आज मला वाटतं नव्याने पुन्हा त्याचं नूतनीकरणाचा कामाचा हात मुहूर्त लागलेला आहे। मला असं वाटतं की जो कोणी बदमाश ज्या देशामध्ये झुलेलालाबद्दल अपशब्द वापरतो त्याला संपूर्ण ह्या भारतातल्या सिंधी समाजाने त्या नालायक माणसाला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे। आणि आम्ही आज दाखवून देण्याचं काम केलेलं आहे की आम्ही झुलेलाल साई, जसं आताच आमच्या लालजींनी सांगितलं की ते इष्टदेव आहे आणि इष्टदेव हे कुठल्या जातीपंथाची नसतात, धर्माची नसतात, देव असतो। त्या झुलेलाल साईचं आम्ही प्रवेशद्वाराचं नूतनीकरणाचं आज भूमिपूजन केलेलं आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना ह्या भूमिपूजनाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आज सगळे थोर मंडळी आज मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे पण मी आभार मानतो। धन्यवाद। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचं तळागाळातलं नेतृत्व, सगळ्या तळागाळातल्या शोषित पीडित लोकांना हवं असं वाटणारं नेतृत्व अरुणजी आशान यांचा आज वाढदिवस आहे। आणि आपण बघताय वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आसारामजी सावंत फाउंडेशनच्या वतीनं या हॉस्पिटलमध्ये फळांचं वाटप करण्यात आलं। सामाजिक क्षेत्रातल्या कामामध्ये सदैव अरुण आघाडीवर असतो। या मध्यवर्ती हॉस्पिटलच्या अखत्यारीत असलेलं हे हॉस्पिटल, याला बरीचशी शासकीय मदत मिळवून देण्यामध्ये अरुणचा सिंहाचा वाटा आहे। राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पकड असलेला हा कार्यकर्ता, मला शहरामध्ये कुठल्याही राजकीय लोकांसोबत त्याचं तुतुमय वाजलं असं मी ऐकलेलं नाही। सगळ्यांशी प्रेमानं, मनमिळावू, बंधुभावानं वागणारा हा कार्यकर्ता निश्चितच भविष्यामध्ये मोठा होईल। मोठ्या माणसांचा सदैव आशीर्वाद घेणारा, नम्र असणारा कार्यकर्ता, नम्र व्यक्ती निश्चितच प्रगतीपथावर जातो। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीनं, शहरातल्या नागरिकांच्या वतीनं त्याला लाख लाख शुभेच्छा देतो। तसाच लवकरात लवकर
विधानसभेमध्ये जाऊन मागासवर्गीय प्रवर्गाचं नाव त्याने लौकिक करावं अशा मी त्याला शुभेच्छा देतो। आणि आजचा हा फळ वाटपाचा जो कार्यक्रम ज्यांच्या नावाने ज्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होता अशा आसारामजी सावंत साहेब, त्यांचे चिरंजीव माणिक सावंत यांनी आज ह्या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम आजच्या वाढदिवसानिमित्त ह्या ठिकाणी ठेवला होता। नानांनी तर सांगितलं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याचशा गोष्टी या माझ्याकडनं होत असतात व त्याचं मार्गदर्शन करणारे नानांसारखे वरिष्ठ माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून वाढदिवस नुसता केक कापून साजरा न करता शैक्षणिक आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर होऊन लोकांच्या उपयोगी पडून हाच वाढदिवस साजरा करा। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची शिकवण आहे। बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण यांच्यामधनं आज आमचे संपूर्ण कार्यकर्ते हे नुसतं राजकारण करत नसून सामाजिक कार्य म्हणून त्यांच्या वडिलांच्या नावाने फाउंडेशन बनवून आज त्यांनी फळवाटपाचा कार्यक्रम इथे केलेला आहे। ही सुरुवात आहे। संपूर्ण सावंत फॅमिलीला मी शुभेच्छा देतो, त्यांचं धन्यवाद मानतो की तुम्ही आजच्या चांगल्या दिवशी ही सुरुवात केली। आपल्याकडनं असेच समाजोपयोगी कामं होत राहो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।